मग 10 वर्षानंतर प्रचार कशावर करतायत? प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात, त्यांचे मोठे मोठे नेते येऊन बोलतात, मटन मांस मच्छी खाणारे विरोधी पक्ष आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो. ठीक आहे, आम्ही इथे कोकणी पट्ट्यात खातो, आम्ही मांस खातो, मी मटन खातो, मी मच्छी खातो. तुम्ही कोणी येऊन मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता, मच्छी खाता, मांस खाता, ते काय चुकीचं आहे? खातो, आम्हाला काही भीती नाहीये. मला एकच आता विषय पडलेला आहे, जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेलच इथे, कारण मटन मांस मच्छी भाजपवाले वरतून बोलतात, मग इथे कोंबड्यांचं काय होणार? हा हो, पण त्यांचा धंदा बंद होईल. ते जाऊ दे, मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा. पण आज आपण पाहतोय मटन मांस मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे. भाजपाने कोणालाच सोडलेलं नाहीये. भाजप हे प्रत्येक गावागावात जात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे, जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल, जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? ठीक आहे, ते बोलतात, त्याचा ट्रॅक भलतीकडेच गेलेला आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. त्या लोकांना, त्या परिवाराला गेले 16-17 वर्ष पगार मिळतो आम्हाला शिव्या देण्यासाठी. तो मिळत जाऊ दे ना, तर चालणं तरी कसं? गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार? मी त्यांच्या जे असे शिवे देतील, जेवढ्या धमक्या देतील, त्यांना किंमत पण देत नाही, त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची. पण त्यांची गुंडगर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका. गुंड नाहीच आहेत, आता चिंदीचोर झालेले आहेत, कोंबड्या पळवत असतात, जमिनी पळवत असतात. मुंबईत देखील असं कधी धिंगाणा घालायचे, नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना. पण कधी बायकांना जाऊन छळायचं, कधी काय करायचं, जी काही त्यांची इमेज झालेली आहे 1+2 ची, ती 1+2 तुमच्या डोक्यावर बसू नका. ते 1+2 असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी, पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे, पाय जमिनीवर ठेवून, कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. इथे जे आपले उमेदवार आहेत, विनायक राऊत साहेब, आपल्याला माहिती आहे हॅट्रिक तर 100% मारणार आहेत. आणि आपल्याला हे ठरवायचं आज की जर खासदार पाहिजे तर गुंडगर्दी करणारा, चिंदीचोरी करणारा नकोय. जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणाराला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय. आज तुम्ही विचार करा, जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत, जे भाजपतून उभे राहत आहेत, ते जे काही भाषा बोलत आलेले आहेत गेले 15-16 वर्ष, जे काही भाषा आता गेले 2-2.5 वर्षात आणि 2-2.5 महिन्यात पाहिलेल्या आपण, ज्या शिव्या देत आहेत, जसं वागत आहेत, जसं गुंडगर्दी करतात, मी तुम्हाला विचारत आहे, आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे, तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं? त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे. आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती, आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे. आणि जर ही भाजपाची लोक, हे चिंदीचोर, हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल, ती आपल्याला रोखायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे, येत्या 7 तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार? तुम्ही हॅट्रिक विनायक राऊत साहेबांची करणार की नाही करणार? हॅट्रिक करून द्यायचे नाही ना? मग 7 तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार?